नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. 8 डिसेंबर 2025 रोजी जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे G24 तास यावर एक बातमी प्रसिद्ध झाली. तर त्या बातमीमध्ये जे शेतकरी पिकवतो त्या द्राक्ष पिकाची बदनामी केली. तर त्याच्यामध्ये असं काही ज्या गोष्टी दाखवल्या त्याच्यावर प्रकाश झोत टाकणारा हा व्हिडिओ मी टाकतो. तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे FSSAI. तुम्ही जर एखादे खाद्यपदार्थ घेतला त्याच्यावर FSSAI चा शिक्का असतो. तर फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया हे काय करते की अन्न पदार्थांमधील भेसळ असेल किंवा त्याच्यामध्ये काही विषारी टॉक्सिक अन्नद्रव्य असेल तर ते सांगते. त्या संदर्भात जे काही ती बातमी प्रसिद्ध केली तर इलेक्ट्रॉनिक मीडिया कशा पद्धतीने भंपक बातम्या देतात त्याबद्दल हा व्हिडिओ देतो मी. बघा, त्यामध्ये जे सांगितलंय की द्राक्षामध्ये सल्फर डायऑक्साईड नावाचा वायू वापरला जातो. तर याच्यामध्ये असा कुठलाही सल्फर डायऑक्साईड वायू हा शेतकरी त्या ठिकाणी वापरत नाही. आणि दुसरं म्हणजे कार्बेंडाझिम, क्लोरोपायरिफॉस, प्रोफेनोफॉस ही कीटकनाशकं द्राक्षावरती वापरत नाही. लक्षात घ्या, द्राक्षावरती वापरत म्हणजे ही कीटकनाशकं भाजीपाल्यात देखील आता शेतकरी बऱ्याच कमी केली. कारण ती नॅशनल इन्सेक्टिसाइड बोर्डाच्या रजिस्टर्ड मध्ये जरी आहेत, ऑलरेडी आहेतच ती. आणि ती कीटकनाशकं अन्य पिकांवर आज कापूस वगैरे पिकांवरती वापरली जातात, कांद्यावरती वापरली जातात. त्याचे साईड इफेक्ट इतके नसतात. परंतु द्राक्ष हे पीक सर्व पिकांमध्ये सर्वात सुरक्षित कसं आहे हे सांगतो. एक तर द्राक्ष युरोप आणि रशिया ह्या देशांमध्ये त्या ठिकाणी निर्यात होतात. आणि निर्यात होताना अतिशय किचकट अशी रिस्ट्रिक्शन्स आहे त्याच्यावरती. MRL आणि PHI खूप क्रिटिकल बनवले शासनाने किंवा त्यांच्या धोरणानुसार. त्यामुळे 40 दिवसानंतर कुठलेही केमिकल द्राक्षावरती वापरता येत नाही. 40-50 दिवसानंतर, लक्षात घ्या. त्यामुळे एकतर क्लोरोपायरिफॉस, कार्बेंडाझिम किंवा त्यांनी जे सांगितलं प्रोफेनोफॉस हे द्राक्षावर एक तर वापरतच नाही मुळात म्हणजे. आणि त्यानंतर जे काही निर्यात सक्षम द्राक्ष असतात त्याच्यामध्ये 40 दिवसानंतर कुठलाच केमिकल वापरता येत नाही. त्यामुळे द्राक्ष खाण्या सर्वात सुरक्षित असतात. म्हणून हे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले काय करतात माहिती का, कुठलीही त्याच्यात शहानिशा नाही, कुठलाच अनुभव नाही, कुठला काही गोष्टी नाही आणि अशा काहीतरी फेक भंपक गोष्टी त्याच्यामध्ये सांगतात. हा एक महत्वाचा मुद्दा राहिलं. म्हणजे लोकल द्राक्ष, लोकल स्थानिक मार्केटला विकणारे लोक देखील क्लोरोपायरिफॉस, प्रोफेनोफॉस किंवा कार्बेंडाझिम वापरत नाही द्राक्षामध्ये. लक्षात घ्या तुम्ही. आणि वापरण्याची गरजही पडत नाही. आता सुरक्षित केमिस्ट्री आली आहे, त्या सुरक्षित केमिस्ट्री वापरतात. आणि द्राक्षामध्ये द्राक्षाचा हार्वेस्टिंग पिरियड हा 4-4.5 महिन्याचा असतो. त्याच्यामुळे नंतरली 50-60 दिवसानंतर कोणी केमिकल द्राक्षामध्ये फारसं काही वापरत नाही. आणि वापरलं तरी आता निर्यातक्षम ऑर्गॅनिक सेंद्रिय उत्पादनं आली आहे, रिस्ट्रिक्शन येऊ नये म्हणून शेतकरी तो वापरतो. परंतु ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, मी G24 तासच्या या बातमीचा निषेध करतो त्या ठिकाणी. बरं ठीक आहे, FSSAI च्या लोगो असलेल्या अनेक पॉकेटमध्ये झुरळं निघतात, विंचू निघतात, पाली निघतात. तेव्हा कुठे गेली होती मीडिया? तुमचा लोगो आहे ना त्याच्यावर, फूड सेफ्टी अँड त्याच्यात FSSAI चा लोगो आहे, त्याच्यावरती झुरळं, पाली, मुंग्या काही निघतं. ह्या ठिकाणी तुमचं कुठं गेलं? दुसरं म्हणजे जर हे म्हणताय कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो, तर एक सत्य बातमी तुमच्या पुढे सांगतो. मी 25-30 वर्षापासून शेतीच करतो. मी स्वतः केमिकल सगळेच यूज करतो. आत्ताच्या काळामध्ये सुरक्षित केमिकल मार्केटमध्ये आलेले आहेत. कारण रेड ट्रायंगलची औषधं शासनाने बंद केली. त्यानंतर असतो येलो ट्रायंगल देखील बऱ्याच प्रमाणात बंद केली आहे. आता ग्रीन आणि ब्ल्यू ट्रायंगलची औषधं मार्केटमध्ये, त्याच्यामुळे सुरक्षित औषधं विकली जातात. आणि सगळ्यात एक सांगतो की कीटकनाशकाने कॅन्सर होतो या गोष्टीचं मी कुठेही समर्थन करत नाही. कारण कीटकनाशकाने कॅन्सर जर होत असता, पंजाबचं जे काही कॅन्सर ट्रेन ह्याच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. पंजाबमध्ये सगळ्यात जास्त तंबाखू, गुटखा, दारू, खर्रा वगैरे व्यसन करतात ते लोक. त्या व्यसनामुळे 90% लोकांना कॅन्सर होतो. आणि ते सांगतात की पंजाबमध्ये केमिकल वापरले त्यामुळे कॅन्सर होतो. त्यातला कुठलाही संबंध नाही मुळात. म्हणजे फक्त शेती क्षेत्राला या ठिकाणी बदनाम करण्याचं ते एक षड्यंत्र आहे मुळात. म्हणजे दुसरं म्हणजे बघा, जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या दुधामध्ये भेसळ करतात. असं म्हणतात की 60% दूध भेसळ आहे. शेतकरी नाही करीत. 60% दूध हे भेसळयुक्त वरच्या लेवलला केलं जातं ते, आणि शेतकऱ्यावर लोटलं जातं या गोष्टी. आता अनेक खाद्यपदार्थांमध्ये जसं अजिनोमोटो, चायनाचा जे काही फ्लेवर्स आहे किंवा विविध प्रकारच्या थम्सअप असेल, कोको कोला असेल, याच्यामध्ये कीटकनाशक सापडतात. या ठिकाणी कोणी बोलत नाही. FSSAI काय करते या ठिकाणी? जर
याच्यामध्ये कीटकनाशक मागच्या काळामध्ये सापडली तर ह्या फूड सेफ्टी अँड ड्रग्स हे काही ज्या संस्था आहे यांनी त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे. परंतु उठलं सुटलं की शेतकऱ्यांना बोलायचं. आणि मुळात म्हणजे द्राक्षाचा हा मी अतिशय सत्य सांगतो की कुठलाही केमिकलचा त्याच्यामध्ये त्यांनी ज्याच्यात ते कार्बेंडाझिम सांगितलं असेल किंवा क्लोरोपायरीफॉस्किन हे मुळात वापरतच नाही शेतकरी. फक्त द्राक्ष शेतीला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. आणि द्राक्ष हे शरीराकरता मनुके असेल बेदाणे असतील किंवा अतिशय सुरक्षित असतात ते. त्याच्यामुळे असं कुणी समजून घेण्याची गरज नाही की मी या बातमीचा निषेध करतो. त्या ठिकाणी द्राक्ष खाण्यास सुरक्षित असतात, परंतु द्राक्ष हे शरीराकरता, हार्ट अटॅक करता, ब्लड जे घट्ट होतं त्याच्याकरता, ब्रेन करता, न्यूरॉन्स ऍक्टिव्हेशन करता, बऱ्याच गोष्टी करता द्राक्षांचा अनादी कालापासून वापर होत आला आणि द्राक्ष हे सर्वात सुरक्षित आहे. G24 तासच्या ह्या बातमीचा मी त्या ठिकाणी निषेध करतो. अशा ठिकाणी शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा आणि काहीतरी फेक बातम्या द्यायचा, त्याच्यामध्ये कुठलाही तथ्य असत नाही, म्हणजे खोट्या बातम्या पसरवायच्या. मला हे विशेष वाटतं की FSSAI सारख्या आणि झी मीडिया सारख्या ह्या जबाबदार मीडियाने अशा पद्धतीने कुठलीही माहिती न एखाद्या द्राक्ष बागायतदाराशी चर्चा करा, टेक्निकली कंपनीशी चर्चा करा किंवा 10 तुम्ही द्राक्ष बागायत चर्चा करा की काय केलं जातं नेमकं, कुठलेहीच शेतकऱ्याची त्यात विचार न करता अशा पद्धतीच्या फेक बातम्या फक्त या पसरत त्या ठिकाणी असतात. मी याचा निषेध करतो आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी आवाहन करतो की द्राक्ष आणि भाजीपाला हा आत्ताच्या केमिकलमध्ये अतिशय सुरक्षित अशी रसायने वापरली जातात आणि ते सर्वात सुरक्षित आहेत. त्याच्यात MRL किंवा PHI देखील असतो आणि त्यानंतर ते काही कोणी वापरलं जात नाही त्या रिस्ट्रिक्शन पिरियड नंतर. त्यामुळं घाबरण्याचं त्या ठिकाणी काहीही कारण नाहीये. ह्या मीडियाचा ज्या बातमीचा मी त्या ठिकाणी निषेध करतो.